मला मराठी कादंबऱ्या प्रचंड आवडतात आणि इस्पेशली वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत यांच्या तर मला अतिशय आवडतात. आणि त्यामुळे त्यांची वाक्य जी अगदी भावुक होतात ती वाक्य मी ह्या अशाच पानांवरती लिहिते. त्यांची अशा असतात वाक्य जी समजणं सोपं आहे, डीप मिनिंग आहे, सिम्पल आहे आणि असं निसर्गाशी जोडलेलं आहे. नदीचे काही वाक्य मी वाचून दाखवते जी मला खूप आवडतात. कधी कधी आपण विचार पण करत नाही एवढा त्यांचा खोल विचार कुठून आला. जवळ येणं किती सोपं असतं, पण दूर जाणं त्याच्यासारखं दुःख नाही जगात. हे वि. स. खांडेकरांचं वाक्य आहे आणि हे कदाचित मृत्युंजय पुस्तकमधील कादंबरीमधील आहे वाक्य. आठवणी पपुला फुलांसारख्या आपला सुगंध मागं दरवळ ठेवणाऱ्या असतात. एक वेळ विहीर फार रुंद नसली तरी चालते, पण ती खोल मात्र हवी, नाहीतर तिच्यातले पाणी उन्हाळ्यात आटून जाते. प्रीतीसुद्धा जलयासारखीच नाही का? दुसऱ्यासाठी स्वतःला विसरून जाणं हाच प्रेमाचा आत्मा आहे. हे पण माझं आवडतं वाक्य आहे. उमललेल्या फुलांची पुन्हा कळी होत नाही, पण माणसाचे मन फुलासारखे नसते, ते झाडांसारखे असते. हिवाळ्यात झाड वटल्यासारखे दिसले तर उन्हाळ्यात त्याला नवी पालवी फुटतेस की नाही. जेव्हा मी पुस्तक कादंबरी वाचते ना, तेव्हा मी असेच कागदांवरती किंवा बुकमार्कवरती लिहून ठेवते. आणि जेव्हा माझ्याकडे खाली वेळ असतो तेव्हा मला ही वाक्य वाचायला अधिक आवडतं. का ते मला माहीत नाही, पण मला ते खूप आवडतं. तुम्हाला पण असाच एक छंद आहे का?